नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये। आज आहे रविवार आणि सृष्टी आणि उत्कट झोपलेले आहेत आणि ते झोपलेले आहेत तिथपर्यंत मग मी बाहेरचं पोर्च वगैरे छान झाडून घेतला आणि लगेचच मग झाडांनाही पाणी वगैरे दिलं आणि पोर्चही धुवून घेतला। आषाढी एकादशीच्या दिवशी सर प्रेस्टिंगची शेगडी घेऊन आली आणि त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ही शेगडी आम्ही का घेऊन आलो त्याचं कारणही मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे मग आज त्याचंच उत्तर तुम्हाला आज इथे भेटणार आहे। त्याआधी इथे मी सगळं घर आवरून घेते आणि त्यानंतर कोणती एक नवीन गोष्ट आम्ही घेतलेली आहे तेही तुमच्याबरोबर इथे शेअर करते। ती गोष्ट घ्यायला आम्हाला जवळजवळ 1 महिना झालेला आहे, परंतु काही कारणास्तव मला हा व्हिडिओ लवकर तुमच्याबरोबर शेअर करता आला नाही। त्यामुळे मग आता उशिराने मी तुमच्याबरोबर इथे ते शेअर करत आहे। आणि रोज केअर काढण्याआधी मला एक सवय झालेली आहे, ती म्हणजे आधी मी सगळे बेडशीट किंवा सोफा कवर वगैरे सगळं झटकून घेते आणि त्याच्यानंतरच मग घरातील सगळं केअर काढायला घेते। इथे सोफा कवरही मला चेंज करायचे होते आणि फक्त एक सोफा कवर चेंज करून सुद्धा आपण घराला एक नवीन लुक देऊ शकतो आणि रोज तेच बघून आपल्याला थोडंसं कंटाळा येतो आणि त्यामुळे मग कधीतरी 8-1 दिवसांनी असे सोफा कवर वगैरे चेंज करून घेतले आणि दुसरे सोफा कवर टाकले तर घराला काहीतरी वेगळा लुक येतो आणि ते बघितल्यानंतर आपल्यालाही थोडंसं प्रसन्न वाटतं। गृहिणी म्हटल्यावर घरातील कामं तर आपल्याला करावीच लागतात आणि कामं जर आपल्यालाच करायची आहेत तर मग ते थोडंसं मन लावून जर केलं तर ते कामसुद्धा एक मेडिटेशनचं काम करतं आणि आपलं मन त्या कामात गुंतलेलं असल्यामुळे मग वाईट विचारही आपल्या मनात येत नाही। त्यानंतर मग घरासाठी ही एक इस्त्री मी मागवलेली आहे। आमची इस्त्री थोडीशी खराब झालेली त्यामुळे मग आणि ती थोडी हलकी होती, आता ही थोडीशी जड मागवलेली आहे। त्यानंतर उत्कर्ष आणि सृष्टीचंही आज पार्सल आलेलं होतं आणि त्यांनी काय मागवलं आहे ते तुम्हाला आता पुढे समजेलच। सृष्टीसाठी मार्कर मागवलेले आहेत आणि आय थिंक 44 की 48 मार्कर त्यामध्ये आलेले आहेत आणि त्याची किंमत 250 रुपये आहे। त्यानंतर मग जे कांदे वगैरे आपण भाजतो त्याची जाळीही मी मागवलेली आहे, 120 रुपये याची किंमत आहे आणि या जाळीला मागे छान लाकडी मूठही आहे, ती गोष्ट मला छान आवडली। त्यानंतर मग आता इथे स्वयंपाक करायला मी घेतलेला आहे आणि आज मला नॉनव्हेज बनवायचं आहे, परंतु सृष्टीला काही नॉनव्हेज आवडत नाही त्यामुळे आधी तिचं जेवण मी बनवून दिलं आणि तिला इथे मी भेंडीची भाजी बनवून दिलेली आहे। त्यानंतर मग टॉयलेट बाथरूममध्ये थोडीशी धूळ बसलेली होती, मग ते मी स्वच्छ करायला घेतलं आणि आज रविवार असल्यामुळे सर थोडेसे उशिरा उठले आणि नॉनव्हेज अजून आणलेलं नाही, त्यामुळे म्हटलं तिथपर्यंत हे जे इतर कामं आहेत ते मी आवरून घेते आणि त्यानंतर मग ज्यावेळेस नॉनव्हेज वगैरे सर आणून घेतील त्यावेळेस मग म्हटलं स्वयंपाक बनवून घेईल या विचाराने मग हे जे एक्स्ट्राचं काम होतं ते आधी मी करायला घेतलं। स्टार्टिंगला मी सगळे जाळे वगैरे काढून घेतले आणि त्यानंतर मग पाण्याने ती काचही धुवून घेतली आणि छान असं इथे माझं टॉयलेट बाथरूमही स्वच्छ करून झालेलं आहे। आणि स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे एक वस्तू आम्ही बसवून घेतलेली आहे, त्याच कामासाठी हे दादा ते इथे आलेले आहेत आणि त्यानंतर मग त्यांनी हे काम करायला घेतलं आणि कोणतं काम ते करत आहे तेही मी पुढे तुमच्याबरोबर शेअर करते। त्यानंतर कारागीर म्हटल्यावर सहसा त्यांना चहा आवडते, परंतु त्या दादांनी त्यांना विचारलं तर त्यांना सरबत प्यायचं होतं, त्यामुळे मग त्यांना छान सरबत वगैरे बनवून दिलं आणि सरांनी त्यांना ते सरबत नेऊन दिलं आणि त्याच्यानंतर मग ते त्यांच्या कामाला लागले आणि ते त्यांचं काम करत आहे। म्हटलं तिथपर्यंत मीही माझं काम आवरून घेते असं म्हणून मग मी स्वयंपाकाला लागली। इथे सरांनी मला नॉनव्हेजची भाजी आणून दिलेली होती, मग मी त्याच तयारीला लागली। इथे मी आता नॉनव्हेज बनवायला घेतलेलं आहे। स्टार्टिंगला कांदे वगैरे कापून घेतले आणि थोडंसं तेल टाकून त्यात कांदे तळून घेतले आणि थोडंसं लसूण आणि जिऱ्याची पेस्टही त्यात तळून घेतली। त्यानंतर मग थोडंसं मीठ टाकून मटण त्यात शिजवून घेतलं आणि ते शिजल्यानंतर मग लगेचच इकडच्या साईडला
कांदे आणि खोबरेही भाजून काळ्या मसाल्याचं वाटण तयार करून घेतलं. त्यानंतर मग थोडंसं तेल टाकून त्यामध्ये तो काळा मसाला छान तळून घेतला आणि त्याच्यानंतर त्यात मग जे आपले बेसिक मसाले आहेत, चटणी, हळद, मसाला, ते टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर मग जे शिजवलेलं मटण होतं ते त्यात टाकून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि छान भाजी इथे बनवून घेतली. भाजी एका साईडला बनत आहे तिथपर्यंत दुसऱ्या साईडला मी छान भाकऱ्या इथे बनवून घेत आहे. आणि लहान कुकरला थोडासा भातही मी इथे लावून घेतलेला आहे. आणि असं आमचं इथे संडे स्पेशल थाळी तयार झालेली आहे. जेवण वगैरे आटोपलं आणि त्यानंतर मग लगेचच सगळे भांडे मी घासायला घेतली. भांडेही इथे सगळे घासून झालेले आहेत. आणि त्यानंतर मग आता पावसाळा आहे म्हटल्यावर शूज थोडेसे खराब झालेले होते. मग सगळे शूज वगैरेही मी इथे धुवायला काढले आणि सरांचे शूज वरती टेरेसवर मी इथे वाळवायला आणले. आणि त्या दादांनी कोणतं काम केलं तेच आता मी इथे तुमच्याबरोबर शेअर करत आहे. 5 किलो वॅटचं सोलर पॅनल आम्ही इथे बसवून घेतलेलं आहे. आणि त्याच्याचमुळे सरांनी आषाढी एकादशीच्या दिवशी शेगडी आणलेली होती, जेणेकरून त्या विजेचा आपण योग्य वापर केला पाहिजे. त्यानंतर मग रात्रीच्या स्वयंपाकाला इथे मी लागलेली आहे आणि शेवग्याची भाजी इथे मी बनवून घेत आहे. आणि त्यासाठी आधी मी शेंगदाण्याचं कूट तेलामध्ये तळून घेतलं. त्यात मिरची, हळद, मसाला वगैरे टाकून छान तळून घेतलं. थोडंसं मीठही टाकलं आणि त्याच्यानंतर मग जे काळ्या मसाल्याचं वाटण मी तयार केलेलं होतं तेही टाकून छान तळून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग त्यात शिजवलेल्या शेंगा टाकून घेतल्या. आणि अशा प्रकारे मी शेवग्याची भाजी बनवून घेतलेली आहे. रात्रीचं जेवण वगैरे आवरल्यानंतर मग भांडे वगैरे घासून घेतले. आणि असा माझा आजचा दिवस होता. व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब नक्की करा.